Hi, good morning, all of you. From last 3 to 4 days, we are discussing our second lesson from first unit, an encounter of special kind written by Tapan Mukherjee. Today, we are going to conclude the story of this lesson. Up to here, we saw that one lovable mother who loves her child very much, and on the other side, very kind-hearted speaker of the story who save the life of that baby langur. He gives his best to save that baby. In our yesterday lecture, we saw that the speaker of the story bring that baby langur into their poultry coop, and his family member and he give first aid to that baby langur. After giving first aid, the speaker of the story noticed that someone is looking from the roof of their kitchen, and he saw that there was mother langur sitting on the roof. So he decided to retreat from the door of the coop to allow the mother. And same as he thinks, that mother descended on the floor of the coop and picked up her baby and check his injuries and then cuddle him tightly in her bosom. For a moment she thinks that how can she save that baby langur from further assault. Up to here we discussed in our last lecture. या कथानकामध्ये आपण कालच्या तासिकेत पाहिलं होतं की ती जी मदर लंगूर आहे ती छतावरून खाली आली आणि तिनं तिच्या त्या बेबी लंगूरला उराशी कवठाळलं आणि कवठाळल्यानंतर त्याच्या जखमा पाहिल्या. बोथ फेल्ट व्हेरी सोलॅस. दोघांनाही खूप समाधान वाटलं. अँड आफ्टर दॅट फॉर अ मोमेंट सी थिंक्स दॅट हाऊ कॅन सी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. सी वॉज थिंकिंग अबाउट दॅट. पुढच्या येणाऱ्या धोक्यापासून, संकटापासून, प्राणघातक हल्ल्यापासून आपण कशाप्रकारे आपल्या बेबीला सेव्ह केलं पाहिजे याचा विचार ती त्या ठिकाणी बसून करत होती. अप टू हिअर वी डिस्कस्ड. फॉर अ फ्यू सेकंड्स, काही सेकंदासाठी द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. मदर लंगूरनं स्पीकरांच्या नजरेमध्ये नजर घालून पाहिलं, डोळ्यामध्ये डोळे घालून पाहिलं. इवन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. आणि लेखक काय म्हणतायत बघा, आजही तो प्रसंग, तिनं एक टाकलेली कटाक्ष, तिची ती नजर आजही मला विसरता येत नाही. कारण शोईंग सायलंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. कारण त्या नजरेतून तिनं माझ्याकडं ती जी कृतज्ञता व्यक्त केली होती, ग्रॅटिट्यूड व्यक्त केला होता, तिनं मनोमन कदाचित भाषेच्या माध्यमातून नाही पण ती नजर एक टाकली होती की मी तुमची खूप आभारी आहे. बिकॉज यू सेव्ह माय लाईफ राईट. बिकॉज एव्हरीवन्स चाइल्ड इज देअर लाईफ. कारण तिचं आयुष्य वाचवलं म्हणजे तिच्या बाळाचं आयुष्य. कारण बाळ हे तिच्यासाठी मूल होतं, तिचं ते आयुष्यच होतं आणि ते त्यानं वाचवलं. म्हणून स्पीकरांबद्दल, लेखकांबद्दल सी एक्सप्रेस हर ग्रॅटिट्यूड. तिनं तिचा जो कृतज्ञतेचा भाव आहे तो व्यक्त केला होता. I was overwhelmed by the emotion, the sentiment and the way she said thanks to me. मी आजही भावनिक होतो त्या गोष्टीनं, सेंटिमेंट होतो मी आजही. त्याच्या इमोशन्स तिनं माझ्या प्रति व्यक्त केल्या होत्या. तिनं जी नजर एक माझ्याकडं ग्रॅटिट्यूडची एक्सप्रेस केली होती, त्या गोष्टीनं आजही माझे डोळे, मन भरून येतं. अँड द वे सी सेड थँक्स टू मी. तिची ती आभार मानण्याची जी पद्धत होती आजही, नक्कीच ती आणि मी वेगवेगळ्या कॅटेगरीमधले ॲनिमल्स होतो,
ती मला आणि मी तिला एकमेकांशी वी आर नॉट एबल टू स्पीक विथ इच अदर, आम्ही एकमेकांशी संवाद नक्की साधू शकत नव्हतो. परंतु सी यूज दॅट मीडियम, तिनं ते माध्यम वापरलं होतं माझ्याप्रती जे कृतज्ञता व्यक्त करण्याचं. आजही ते मला आठवतं आहे, आजही त्या गोष्टीचा मला विसर पडत नाहीत, असं रायटर तपन मुखर्जी म्हणत आहेत. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर, तिथे एक युनिव्हर्सल मदर बसलेली होती. होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप, एक जखमेनं जर्जर झालेलं, वेदनेनं विवळत असलेलं तिचं पिल्लू. जेवढ्या वेदना तिच्या पिल्लाला झाल्या होत्या त्यापेक्षाही जास्त वेदना तिच्या मनावरती झालेल्या होत्या. खूप वेदनेनं त्रासलेली ती दोन्ही जीव होते. हे सगळा प्रसंग लेखकाने या पॅरेग्राफमध्ये सांगितला आहे. या पॅरेग्राफमध्ये लेखकाप्रती त्या मदर लंगूरनं तिचा ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केला. इन नेक्स्ट पॅरेग्राफ, देन इन अ फ्लॅश सी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रीच्ड अवर किचन रूफ. त्यानंतर एका क्षणार्धातच डोळ्याचं पातळवावं त्या पद्धतीनं सी जम्प्ड विथ हर बेबी, तिनं तिच्या मुलाला घेऊन लगेच उडी घेतली. क्लिंगिंग टू हर बेली, तिच्या त्या पिल्लानं, जखमी असलेल्या पिल्लानं तिच्या पोटाला मिठी मारलेली होती. अँड रीच्ड अवर किचन रूफ, आणि आमच्या किचनच्या छतावरती दोघंजण पोचले. सी सर्वेड the area from the vicious male langur and then left away in the direction opposite to the place of the violent encounter. सी सर्वेड, तिनं नजर टाकली त्या दिशेवरती ज्या दिशेवरती तो हल्ला तिच्या पिल्लावरती झालेला होता. सी सर्वेड, तिनं तपासणी केली त्या भागाची, सर्वे केला. द एरिया, तो भाग. फॉर द विशियस मेल लंगूर, तो जो दुष्ट वानर होता तो दुष्ट वानर त्या दिशेवरती पुन्हा दिसतोय की काय याच्यासाठी एक कटाक्ष नजरेचा टाकला, एक नजर त्या दिशेनं फिरवली. अँड देन, आणि नंतर लेफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट, बरोबर त्या प्रसंगाच्या विरुद्ध बाजूला उडी घेतली आणि विरुद्ध दिशेनं तिनं तिच्या पिल्लाला घेऊन चालायला सुरुवात केली. टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर, तो जो प्रसंग घडला होता, जो व्हायलंट एन्काउंटर त्यांच्या बाबतीत घडला होता, हाच तो एन्काउंटर, स्पेशल एन्काउंटर त्यांच्या बाबतीत घडला होता. त्या सभागृहाच्या विरुद्ध दिशेनं, ज्या बाजूवरती ही वानरं होती, ज्या बाजूवरती हा विशियस मेल लंगूर होता, त्याच्या विरुद्ध दिशेनं तिनं चालायला सुरू केलं, तिनं जंप घ्यायला सुरू केलं. बिकॉज सी वॉन्ट टू सेव्ह द लाईफ ऑफ हर बेबी, कारण तिला तिच्या बाळाचं आयुष्य वाचवायचं होतं, जीवन जगवायचं होतं त्याला, आणि म्हणून तिनं त्या व्हायलंट प्लेसच्या विरुद्ध दिशेनं निघून जायला सुरुवात केली. इन द नेक्स्ट पॅरेग्राफ, द ब्रीफ मीटिंग विथ द मदर, त्या आईबरोबरची ती माझी अगदी जवळची जी भेट होती. अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी, त्या बेबी लंगूरनं, त्या पिल्लानं वानरानं कन्व्हिन्स्ड मी, मला खात्री पटवून दिली होती दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कोड द रिलेशनशिप हम्स इनटू ॲक्शन. दॅट इंटरपिशियस कम्युनिकेशन, तो जो जातीय म्हटलं जाईल, स्पिसियस म्हणजे वेगवेगळी जी प्राण्यांमधली जाती असतात त्या इंटरस्पेसियस असतील. कम्युनिकेशन जे होतं ते इथं घडलं होतं, त्या पिल्लानं ते घडून आणलं होतं. अँड द म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड, एकमेकांवरती जो एक विश्वास होता, खरोखरच रियालिटी, ती एक सत्य होतं, वास्तव होतं. जरी प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये योग्य संवाद होत नसला तरीसुद्धा या ठिकाणी त्या प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये बोलीभाषेचा संवाद होत नसेल, इतर पद्धतीनं संवाद होऊ शकतो, याचंच एक ज्वलंत उदाहरण यासमोर या पद्धतीनं मांडलं गेलं होतं. फक्त बोलीभाषाच हा एक संवादाचा उत्तम मार्ग आहे असं असू शकत नाही. अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कोड द रिलेशनशिप हम इनटू ॲक्शन. जेव्हा नात्यामधली एक कोड ज्याला म्हणतात, जी एक धागा असतो, जी एक तार असते, ती छेडल्यानंतर जो सुमधूर सूर निर्माण होतो संवादाचा, नात्याचा, तो सुमधूर सूर या ठिकाणी माझ्यामध्ये आणि त्या बेबी लंगूर अँड हिज मदर, त्याच्या आईमध्ये घडला होता. या ठिकाणी
ती जागृत झाली होती भावना की आमच्यामध्येही संवाद होऊ शकतो. यावरून निश्चित एक गोष्ट खरी होऊ शकते की प्राण्यांनासुद्धा त्यांची भाषा असू शकते, परंतु भाषेमधला एक मोठा अडथळा असा आहे की त्यांना आपली आणि आपल्याला त्यांची भाषा कळत नाही. इवन प्रत्येक सजीवाला, जर मानवाला भाषा असू शकते, जर मानव हा प्राणी असू शकतो या पृथ्वीवरचा, तर इतरही प्राण्यांना त्यांचा संवाद साधण्याचं माध्यम त्यांची भाषा असू शकते. इवन वृक्ष, फुलं, पानं हे प्रत्येक वनस्पती जी सजीव आहे ती एकमेकांशी संवाद साधत असेल, ज्या पद्धतीने या ठिकाणी माझ्यामध्ये आणि ह्या बेबी लंगूर अँड मदर लंगूर यांच्यामध्ये हा कम्युनिकेशन घडला होता. सो इन द नेक्स्ट लाईन द स्पीकर सेज दॅट, पुढच्या ओळीमध्ये म्हणतात, द मदर लंगूर शोड मी, त्या मदर लंगूरनं मला दाखवलं होतं दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन. फक्त अन्नाची देवाणघेवाण करणं हेच एक कम्युनिकेशनचं माध्यम असू शकत नाही बिटवीन मॅन अँड ॲनिमल. मनुष्य आणि प्राणी यांच्यामध्ये तोच एक संवादाचं माध्यम किंवा देवाणघेवाणीचं माध्यम असू शकत नाही. बट देअर वेअर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड. पण दुसरीही माध्यम असू शकतात त्या प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये बॉन्ड इस्टॅब्लिश करण्याचा, एक नातं तयार करण्याचा, एक संबंध प्रस्थापित करण्याचं माध्यम असू शकतं थ्रू ट्रस्ट, आणि तो म्हणजे ट्रस्ट, तो म्हणजे विश्वास. कदाचित जर स्पीकरांवरती त्या मदर लंगूरचा ट्रस्ट नसता, तर जेव्हा त्या बेबी लंगूरला स्पीकरांनी घेतलं होतं तेव्हाच प्रतिहल्ला केला असता या मदर लंगूरनं, परंतु देअर वॉज अ ट्रस्ट इन बिटवीन दॅट बोथ. त्या प्राण्यामध्ये आणि माणसामध्ये एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग असल्यामुळं त्या मदर लंगूरनं त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला होता, आणि म्हणून लेखक आणि त्याच्या घरच्यांनी त्या बेबी लंगूरला जे इंजोर्ड होतं त्याला फर्स्ट एड देऊ शकले. But that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. 3 माध्यमं सांगितलेत. फक्त अन्नाची देवाणघेवाण हेच एक माध्यम असू शकत नाही. त्यातलं पहिलं आपण पाहिलं ते ट्रस्ट, अँड सेकंड इज कंपॅशन, एखाद्याप्रती दयेची भावना असणं, कृतज्ञतेची भावना असणं, एखाद्याबद्दल प्रेम असणं, ह्या गोष्टी. अँड द थर्ड वन इज म्युच्युअल अंडरस्टँडिंग, एकमेकांमध्ये समजूतदारपणाचा भाव असणं. या 3 गोष्टी मानव आणि प्राण्यामध्ये एक बॉन्ड इस्टॅब्लिश करण्याचं मीडियम असू शकतं, आणि ती 3 मीडियम जी आपण इथं पाहिली, ट्रस्ट, कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग, दिस 3 जे आहेत ते बॉन्ड आहेत जे क्रिएट करतात कुणामध्ये, ॲनिमल आणि ह्युमन बिईंगमध्ये, मानवामध्ये. विथ दिस 3, लास्ट पॅरेग्राफ ऑफ दिस लेसन, 55 years हॅव पास्ड सिन्स दॅट डे. त्या दिवसापासून आजपर्यंत 55 वर्ष निघून गेली. म्हणजे या ठिकाणी स्पीकरांनी आपल्याला 55 years ॲगो, म्हणजे पूर्वीचा जो एक प्रसंग त्यांनी इथं सांगितला आहे, त्या प्रसंगाला 55 वर्षाचा अवधी निघून गेला आहे. आय एम नाऊ 70 years old. आत्ता मी 70 वर्ष वयाचा आहे, असं स्पीकरांना म्हणायचं आहे. म्हणजे त्यावेळी स्पीकरांचं एज 15 years असावं, कारण 55 + 15 17 years होतं आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर, पण आजही मला ते पूर्ण आठवतं, दॅट एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड, ती एक विशेष मोहीम आम्ही हाती घेतलेली होती, ज्या मोहिमेतून हा स्पेशल एन्काउंटर घडलेला होता. या पद्धतीनं या ठिकाणी हा लेसन संपतोय, जे की तपन मुखर्जींनी त्यांच्या जीवनातील, म्हणजे वयवर्ष 15 असतानाचा हा अनुभव आपल्याबरोबर शेअर केला आहे. सुंदर कथानक आहे. याच्यावरती आय थिंक क्वेश्चन विचारला जातो, याच्यावरती पॅरेग्राफ पडतो. सो रीड दिस लेसन अगेन अँड अगेन. इफ देर इज एनी प्रॉब्लेम फॉर अंडरस्टँडिंग द लेसन, देन आस्क मी थ्रू अवर व्हॉट्सअप group. If you are facing other problem related to this lesson, you may ask. Near about 15 minutes चा व्हिडिओ होतोय. आय थिंक वी शुड हॅव टू स्टॉप हिअर. मार्जिन क्वेश्चन्स जे आहे त्याच्यामधले ते उद्याच्या तासिकेमध्ये आपण पाहू. त्याच्यानंतर भला मोठा असलेला एक्झरसाईजही आपण त्याच्या पुढच्या तासिकेमध्ये संपवून 1.3 बास्केटफुल ऑफ मूनलाईटकडे जाणार आहोत. परंतु त्या अगोदर या ठिकाणी आपल्याला आज थांबावं लागेल. याचे जे मार्जिन क्वेश्चन्स आहेत
ते आपण उद्याच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. लेसन तुम्हाला समजलंच असेल. जर या लेसनमध्ये काही क्वेरीज असतील तुम्हाला, यू मे आस्क, तुम्ही मला विचारू शकता संबंधित लेसनबद्दलच्या. इवन मी तुम्हाला सांगितलं होतं की फर्स्ट पोएम जी झाली आहे त्याच्यामधले जे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत तुम्हाला ते लर्न करायचे आहेत, पाठच करायचे आहेत. इवन जे ॲप्रिसिएशन आहे पोएमचं ते सुद्धा मित्रांनो तुम्हाला पाठ करायचं आहे, कारण दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. मे बी दे आस्क दिस क्वेश्चन, मे बी अवर बोर्ड विल आस्क क्वेश्चन ओव्हर ऑन दिस टॉपिक. या घटकावरती आपलं बोर्ड क्वेश्चन विचारू शकतं. आय थिंक दिस इज इम्पॉर्टंट ॲज पर अवर अपकमिंग सिलॅबस. आणि तुम्ही जास्तीत जास्त घरी अभ्यासामध्ये वेळ शेअर केला पाहिजे, कारण तुमच्याकडं स्कूल नाही आहे याचा अर्थ तुम्ही अभ्यास करून नाही चालणार असं होणार नाही. डिअर स्टुडंट्स, जे विद्यार्थी आणखीनही अभ्यासाला लागलेले नाही आहेत त्यांनी अभ्यासाला सुरुवात करावी. आपल्या फर्स्ट युनिटमधला सेकंड लेसन पण इथं संपतो आहे. आपण 1.2 कंप्लीट केला आहे. आता या फर्स्ट युनिटमध्ये आणखी 3 लेसन्स आहेत. वी आर गोइंग टू कंप्लीट दिस. आपण लवकरच हे पूर्ण करणार आहोत. याच्यासाठी लागणारी टीनेजर्स प्रेयर्स यासाठी असणारी एक टेस्ट आपण ऑर्गनाईज करू. आय विल टेल यू टाइम टेबल ऑफ दिस टेस्ट आफ्टर. सो टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. बाय.